यावर्षी आपलं नवरात्रीचं हे 50वं वर्ष आहे, सुवर्ण महोत्सव आहे. नेमका या 50 वर्षांचा जो प्रवास आहे हा कसा होता? नवदुर्गा पूजा असं सांगितलं हे 50 वर्ष आहे. त्या 50 वर्षात आम्ही विविध कार्यक्रम केले. शास्त्रोक्त पद्धतीने पूर्ण विधिविधानासहित आम्ही माताजीची प्रत्येक वर्षी पूजा अर्चना करतो. परत आम्ही कसं आहे की रांगोळी स्पर्धा, रंजन स्पर्धा, पुष्परचना स्पर्धा अशा पुष्कळशा आम्ही स्पर्धा घेतल्या होत्या. त्यानंतर आम्ही शिबिर आयोजित केले. अमनगाव झालं, पुलगाव झालं, तुमचं आरती झालं, नागाजीनगर, बल्लारशाह इथपर्यंत आम्ही सेवाग्रामच्या 40 डॉक्टरांना पूर्ण दवाई सहित पूर्ण फ्री ट्रीटमेंट त्यांचं करतो. त्यानंतर त्यांना भरती करण्याची सोय पासून सर्व काही आम्ही आमच्या फ्री मध्ये करतो. ह्या शृंखलेमध्ये आम्ही पुढे गेलो आणि कालांतराने आम्ही खदन संतांची एक शृंखला दिली. त्यात हरिओम शरण झालं, अजित कडकडे, सुधीर फडके यांची गीत रामायणाचा 2 दिवसांचा कार्यक्रम, कुमार विष्णू, लखबीर सिंग लखा असे कितीतरी पार्श्वगायकांना आम्ही किती सागर पण तयार झाले. कितीतरी पार्श्वगायकांना आम्ही ह्या मंडळातर्फे याचे भजन संध्याची माहिती. आणि हे 50वं वर्ष आम्ही वेगवेगळ्या ज्या रूपात आम्ही माताजीला डेकोरेशन करतो त्याच पद्धतीने शीश महल यावेळेस आम्ही त्या भावी भक्तांसाठी उभारलेले आहे आणि ते दृश्य आपण आपल्या 50व्या वर्षात आलेला आहात. नेमकं मंडळाची स्थापना ही कधी, कोणाद्वारे आणि कशी झाली आणि पुढे नेमकं आपलं काय पाऊल असणार आहे? मंडळाची स्थापना आमच्या कशी 1975 होती. मधुबाई काचलिया झाले, चंडीबाबू पोद्दार झाले, काशीबाबू पोद्दार झाले, योगेंद्रबाबू फत्तेपुऱ्या झाले. अशा वरिष्ठ मंडळांनी ही स्थापना केली. उद्देश हाच होता की जगतजननी आईची सेवा करायची, एक सनातनाचं बीज आणि एक भक्तीचं वातावरण होतं तयार. यापुढेही भावी पिढींना ही जी परंपरा आहे ती देण्याकरिता आम्ही श्रद्धेने आणि तिची उपासना करतो.